आज होती माझ्या थोरल्या लेकीची स्कॉलरशिपची एक्झाम, जी की 4थी आणि 7वीसाठी असते. तिचं सगळं आवरलं आणि आवरून आम्ही एक्झाम हॉलवर गेलो. आज खरं तर ही एक्झाम 5वी ते 8वीसाठी होती आणि माझ्या वेळी म्हणजे 2004च्या वेळी 4थी आणि 7वी ह्यासाठीच मी एक्झाम ही स्कॉलरशिपची दिली होती. पण त्यानंतर आणि हे रूल्स बदलले आणि आता 4थी आणि परत 7वीसाठी ह्या एक्झाम घेतल्या जातात. आणि आम्ही पोहोचलो एक्झाम हॉलवर आणि तिथे सीट नंबर चेक केला आणि तिला त्या ठिकाणी बसवलं. सर्व मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. छान पेपर लिहा असं सांगितलं आणि तिथून आम्ही निघालो परत मंडपात, जे की आष्ट्यामध्ये पंचकल्याण पूजा चालू आहे. आणि हा होता आजचा शेवटचा दिवस, जो की 7वा दिवस होता. आणि जाऊन आम्ही भगवंतांचं दर्शन घेतलं, थोडा वेळ तिथे बसलो आणि प्रसादसुद्धा चालू होता, तर येता येता प्रसादसुद्धा घेतला आणि त्यानंतर घरी आले. 7 दिवसांच्या ह्या 7 ते 8 साड्या मी धुवून ठेवल्या होत्या, ज्या की खूप पसारा झाला होता. आता म्हटलं धाऱ्याला लावूयात ह्या सगळ्या गोष्टी आणि ब्लाऊज थोडे काही स्टिच करायचं होते, ते स्टिच करून ज्या त्या साडीत आवरून सगळं व्यवस्थित कपाट आवरलं. आणि त्यानंतर आता वर्षभराचं काम, जे की हे आवरायचं होतं, चटणी करून घ्यायची होती घरची. खरं तर दरवर्षी मला माहेरातून किंवा माझ्या मावशीच मला ही चटणी बनवून देते दरवर्षी, पण ह्या वर्षीपासून म्हटलं चला आता आपण जबाबदारी घेऊया ह्या कामाची. आणि ह्यासाठी मला मावशीचीसुद्धा मदत झाली आणि मला काही हाताला नाही जमलं ते करता, त्यामुळे मी कात्रीनंच केलं. आणि असा होता आजचा दिवस. चला सबस्क्राईब करा. बाय बाय.